नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपले स्वागत। राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा जलद आढावा घेऊयात संवाद सुपरफास्ट। औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव शिवारात कापूस काढणी करताना एका शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी घडली आहे। या प्रकरणी सोयगाव महसूल विभागाकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला असून घटनास्थळी तालुका प्रशासनाच्या पथकानेही भेट दिली आहे। 55 वर्षीय जैनुद्दीन मनसूर तडवी असं उष्माघाताने मृत्यू झालेल्या शेतमजुराचं नाव आहे। दरम्यान जिल्ह्यात उष्माघाताचा हा पहिला बळी असल्याची चर्चा आता तालुकाभरात सुरू आहे। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात उसाला लागलेल्या आगीत बिबट्याच्या 5 बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। आंबेगाव तालुक्यातील अवसरी गावात उसाच्या शेतात साप दिसला। त्या सापाला मारण्यासाठी ऊस पेटवण्यात आला आणि त्या आगीत बिबट्याच्या 5 बछड्यांचा होरपळून मृत्यू झालाय। दरम्यान या घटनेनंतर वन विभागाने संबंधित ठिकाणी भेट दिली असून साधारण 18 ते 20 दिवसांपूर्वी या बछड्यांचा जन्म झाल्याचा अंदाज आहे। लोकसभा तिकिटापासून दूर केल्यानंतर आता खासदार दिलीप गांधी यांना नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या व्यवस्थापन समितीमधूनही वगळण्यात आले आहे। भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची काल जिल्ह्याचे पालकमंत्री तथा निवडणूक प्रमुख राम शिंदे यांनी घोषणा केली। यामध्ये खासदार गांधींना वगळण्यात आले आहे। या समितीमध्ये आता संयोजकपदी प्रसाद ढोकरीकर, निवडणूक सहप्रमुखपदी अभय आगरकर, प्रचार प्रमुखपदी नामदेव राऊत, आचारसंहिता प्रमुखपदी ॲडव्होकेट युवराज पोटे यांची निवड करण्यात आली आहे। पुरोगामी महाराष्ट्र अशी ओळख असणाऱ्या आपल्या राज्यात नेते मात्र अंधश्रद्धाळू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांनी ज्योतिषशास्त्रानुसार दुसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। याआधी 30 मार्चला खैरे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता। मात्र खैरे यांच्या राशीतून चंद्रमा हा विजय क्षेत्रातून फिरत आहे म्हणून खैरे यांनी काल पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। चंद्रकांत खैरे यांच्या अंधश्रद्धाळू वृत्तीची आता जिल्हाभर चर्चा ऐकायला मिळतेय। पिंपरीमधील डी.वाय. पाटील गर्ल्स हॉस्टेलला काल मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे। या आगीच्या प्रचंड धुरामुळे हॉस्टेलच्या 3ऱ्या आणि 5व्या मजल्यावर 4 विद्यार्थिनी अडकल्या। मात्र अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत 4ही मुलींची सुखरूप सुटका केली आहे। या आगीमध्ये हॉस्टेलमधील फर्निचर आणि अन्य साहित्य जळून खाक झालंय। मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीमध्ये सुमारे 1.5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आहे। पुण्यातील बिबवेवाडी कोंढवा रस्त्यावर भरधाव वेगातील फॉर्च्युनर या आलिशान कारनं 6 जणांना ठोकरलंय। यामध्ये 1 जण गंभीर तर 5 जण किरकोळ जखमी झालेत। काल रात्री वेगात असलेल्या फॉर्च्युनर गाडीतील चालकाला सिग्नलचा अंदाज न आल्यानं गाडीनं रस्त्यावरील 4 चाकी आणि दुचाकींना धडक दिली। दरम्यान या घटनेनंतर मार्केट यार्ड पोलिसांनी फॉर्च्युनर गाडीचा चालक कमरुद्दीन शेख याला ताब्यात घेतलं असून अपघातातील सर्व जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नगर औरंगाबाद रस्त्यावर बांबोरी फाट्याजवळ खासगी ट्रॅव्हल बसनं पोलिसांच्या सरकारी वाहनाला धडक दिली आहे। पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातात पोलीस निरीक्षकासह एकूण 5 जण जखमी झालेत। सध्या या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत। दरम्यान अपघातानंतर बस जागेवरच सोडून चालक मात्र पळून गेलाय। चालकाविरुद्ध आता MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नगर तालुक्यातील अकोळनेर येथे मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी तरुणावर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना काल रात्री 9च्या सुमारास घडली आहे। यामध्ये दिनेश गोरख दिवटे या 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। दिनेश काल रात्री आपल्या घराजवळ उभा होता। त्याचवेळी मोटरसायकलवरून तोंडाला रुमाल बांधून 4 हल्लेखोर आले आणि त्यांनी कोयत्याने दिनेशवर सपासप वार केले। हा हल्ला इतका भीषण होता की दिनेशचा यामध्ये जागीच मृत्यू झालाय। दरम्यान हल्लेखोरांच्या शोधासाठी नगर तालुका परिसरात पोलिसांनी पथक रवाना केले असून खून कोणत्या कारणामुळे झाला हे मात्र अद्याप कळू शकलं नाही। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।